ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, म्हणून या संता खंड बजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत जवळचे लाडके नवे नवे, ज्यांच्या हातून त्या पांडुरंग परमात्म्याने नैवेद्य खावा असे असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय. तसं पाहायला गेलं तर हा अभंग 2 प्रकरणामध्ये मोडतो. पहिलं प्रकरण, ज्या निमित्ताने आम्ही सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ते निमित्त म्हणजे संत पर प्रकरणातला हा अभंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नामदेवराय आम्हाला या अभंगामधून उपदेश सुद्धा करतात की संतांच्या संगतीत जावं, म्हणून हा अभंग उपदेशाच्या प्रकरणामध्ये सुद्धा येतो. नामदेवराय आम्हाला सांगतात की बाबांनो, पूर्वीच्या काळी भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर फार मोठा खटाटोप करावा लागायचा, यज्ञ घालावे लागायचे, संसार सोडून वनामध्ये जावं लागायचं, योग करावे लागायची, तपश्चर्या करावी लागायची, तपाची म्हणजे 12 वर्षांचं तप असायचं. आणि तेव्हा कुठं देवाची प्राप्ती व्हायची. पण तसं पाहिलं तर माणूस जन्म म्हणजे माणसाची जात हे आयत खाऊ आहे. जेवढं आयत असल तेवढं आपल्याला बरं वाटतं. हां, असं बोलत चला, म्हणजे मला पण बरं वाटतं. जेवढं आयत असेल, जेवढं आपोआप मिळेल तेवढं माणसाला आवडतं. मग नामदेवरायांनी हे खोचक काढलं आणि नामदेवरायांनी आपल्याला उपदेश केला की बाबांनो, एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा तुम्हाला देव आपोआप मिळेल असं मी तुम्हाला साधन सांगतो. मग ते साधन कुठलं? नामदेवराय म्हणतात सोपं आहे. फक्त आपला जो हा माथा आहे तो संतांच्या चरणावरती ठेवायचा. बरं, नुसता जाऊन ठेवायचा नाही तर सद्भावाने चरणावरती आपला माथा टेकवायचा. त्याच्यामुळं देवाची प्राप्ती ही आपोआप होईल. बरं, इतकंच नाही, या कारणामुळं म्हणून या संतांना भजायचं. पण कसं? अखंड आणि अविरतपणे त्या संतांचं भजन करायचं. संतांचंच का भजन करायचं? कारण संतांच्या घरी तो साक्षात भगवान परमात्मा कामधंदा करत होता, म्हणून संतांना भजायचं. महाराज, आम्ही संतांच्या सहवासाची इच्छा करतो, यात नवल नाही. नामदेवराय आपल्याला सांगतात की आपण देवाचं, त्या संतांचं चिंतन करावं, याही पेक्षा नवल आहे की देवाने सुद्धा संतांच्या संगतीची इच्छा करावी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आता ज्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी नामाचं छान असा गजर करत आहोत, ते निमित्त आपल्याला ज्ञात आहे. अगदी वर्षानुवर्ष परंपराने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं मला वाटतं गेले 14-15 वर्ष झालं अगदी अविरतपणे हा सप्ताह सुरू आहे. आणि आजची सप्ताहाची ही 5व्या दिवसाची मला वाटतं सेवा आहे. महाराज आल्याच्या बरोबर फार प्रसन्न वाटलं. असा सभा मंडप पाहिला ना की मनाला जरा आधार वाटतो. म्हणजे माणूस कसं विस्कळीत बसत नाही, सगळे एका जागेवर. नाहीतर इकडं वाळूचा ढिगारा असला की सगळे वाळूच्याच ढिगाऱ्यावर असतात. म्हणून सभा मंडप म्हणले की देवाच्या गाभाऱ्यात बसल्यासारखं वाटतं. सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे. छान पद्धतीने वीट ग्रामस्थ हे अगदी मला वाटतं एक 4-5 महिन्यांपासूनचे चांगले असे भोंग परिवार तर अगदी कुटुंबातलं कुटुंब माझं झालंय. इथं आल्याच्या नंतर अगदी प्रसन्न वाटतं. का सांगू? कारण ज्या निमित्ताने हा सप्ताह आहे ना, ते संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आहे. आणि जिथं संत असतात तिथं भगवंत आपोआप येतो. बरं, नुसता येत नाही तर तो कीर्तनामध्ये नाचतो सुद्धा. म्हणून या पुण्यतिथीच्या सप्ताहाच्या या आयोजनातून नियोजनातून अगदी सुंदर अशी या ठिकाणी आयोजन आहे. टाळकरी अगदी ज्यांचं तोंड ओळख तरी मला किमान आहे असे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. छान गायक आहेत. आपल्या पंचक्रोशीतले सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य किशोर महाराज या ठिकाणी आहेत. हो, अगदी सुंदर पेटीची साथ देणारं आणि विशेष म्हणजे खूप लांबून आलेले आपले रंग कीर्तनाचा ही टीम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हीसुद्धा या ठिकाणी, आणि त्याहून महत्त्वाचं मीसुद्धा या ठिकाणी
मग करायची सुरुवात. विठ्ठल विठ्ठल महाराज सालाबादाप्रमाणे आजचा हा सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तचा सप्ताह. आता या सप्ताह करण्यामागं एक कारण असतं की भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती केल्याशिवाय या जन्माचं सार्थक झालं असं म्हणता येणार नाही. जो कोणी या पृथ्वी लोकावरती जन्माला आलाय त्याचं एक कारण असतं, जिथून आलोय तिथं आपल्याला परत जायचं आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी आलात म्हणजे इथं काही कायमस्वरूपी राहायला आलोयत का? नाही. हा काय आपला मधला मुक्काम आहे. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवून या राहती. वस्ती करू, वस्ती आल्याने प्रातकाली इथं मुक्काम आहे फक्त आपला. मग मुक्कामाच्या ठिकाणी अडकून राहायचं नाही. मग संतांनी जे सांगितलं ते मुक्कामाच्या ठिकाणी करायचं. मग काय सांगितलं? जे आपल्याला सावता बाबांनी आत्तापर्यंत सांगितलं, हो, ज्यांचा आज नियमानुसार विशेष असा उल्लेख व्हावा, ज्यांच्याकडून संत परंपरा ही आपल्यापर्यंत आली, असे असणारे सावता महाराज एकमेव असे संत आहेत ज्यांनी संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य केल्या. कसं असतं, प्रपंच करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे, बरोबर आहे. प्रपंच तर व्हावाच, पण ज्या कारणासाठी या ठिकाणी हा देह दिलेला आहे, कशासाठी? देवे दिला देह तो ये झाला फाटा. दिले इंद्रिय हात पाय आणि डोळा मुख बोलाया आणि जेने तू जोडसे नारायण. एवढं सगळं दिलं, पण कशासाठी दिलं? त्या नारायणाला जोडण्यासाठी दिलं. मग त्याकरिता आपल्याला कुणी ना कुणीतरी दाखवलेल्या मार्गावरती चालावं लागेल का नाही? हो, मग कुणी मार्ग दाखवला? आपल्या सावता बाबांनी मार्ग दाखवला. महाराज सावता बाबांनी फक्त भगवान परमात्म्याचं भजन नाही केलं, तर सावता महाराजांनी या देहाचा वापर करून प्रपंच सुद्धा साध्य केला. कारण कसं असतं, सावता महाराजांचं म्हणणं होतं की बाबांनो, हा संसार आहे, पण संसार नीतिमत्तेने केलं तर संसारामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. नवे सावता महाराज सांगतात, ज्याला चांगला संसार जमतो. आता तुम्ही म्हणाल हा महाराज जरा उलटाच दिसतोय. आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं संसार कसा आहे, दुःखाचा आहे. हा संसार सोडला, महाराज म्हणतो संसार चांगला. असं मी म्हणत नाही, याच्या मागं पुरावे आहेत. महाराज सांगतात, जो प्रपंची सावधान तोची परमार्थ करील जाण. जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. महाराज सांगतात, आधी प्रपंच चांगला करा. तुम्हाला प्रपंच चांगला करता आला तर तुम्हाला परमार्थ चांगला येईल. नवे जर तुम्हाला प्रपंच अप्रमाण जर प्रपंच करता आला नाही तर त्याला परमार्थ सुद्धा नीट करता येणार. हे साध्य कुणी केलं? आपल्या सावता बाबांनी केलं. कसं साध्य केलं? महाराज श्री क्षेत्र आरण ते श्री क्षेत्र पंढरपूर दर महिन्याला पायी वारी जायची त्यांच्या गावातून. वारकरी वारी करिता विठ्ठलाचा गजर करत 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 निघाले. आणि निघाले असताना आता समोरून दिंडी चालली. दारासमोरून दिंडी चाललेली पाहिली सावता बाबांच्या मुलीनं. नागाबाई नाव होतं त्यांचं. नागाबाईंनी ती दिंडी पाहिली आणि संतांची कन्या आहे. दिंडी पाहिल्याबरोबर नागाबाईंना वाटलं की आपण आता सावता महाराजांचा व्यवसाय पाहिलं तर माळ्याचं होतं. आता माळ्या घरी फुलांच्या रासच असतात. ते त्यातली फुलं काढली, वाण सगळा घेतला आणि नागाबाईंनी ठरवलं आता आपण हा वाण घेऊन कुठं जायचं? पंढरीला जायचं. आणि त्याच्यासाठी वाण टोपलीमध्ये घेतला. म्हटली जाता जाता एवढे मोठा वाण आहे तर जाता जाता विकून सुद्धा जाता येईल. आणि हा वाण आपोआप कुठं पोहोचल? पंढरपुराला पोहोचल. जशी दिंडी पाहिली टोपलीमध्ये वाण घेतला आणि त्या दिंडीमध्ये सामील व्हायला एका ठिकाणी थांबल्या. त्या सगळ्या वारकऱ्यांनी त्या नागाबाईंना पाहिलं. आता चिमुकली कन्या आहे ती. पाहिल्याबरोबर त्या वारकऱ्यांचा संतापच उठला. म्हटले ही त्या सावता बाबाचीच पोरगी आहे का? हो म्हणे. जसं त्या कन्येला पाहिलं, जसं नागाबाईंना पाहिलं, तशी टोपली उधळून लावली. त्या टोपलीतला वाण तुडवला आणि सांगितलं सांग तुझ्या बाबाला
घरी बसून देवदेव होत नाही. एवढे स्वतःला महाराज म्हणून घेता, एवढे स्वतःला सावता बाबा म्हणून घेता आणि दिंडीला पायी येत नाहीत. अशानं देव मिळत नाही. नागाबाईंना इतकं वाईट वाटलं, रडत रडत चिमुकल्या नागाबाई गेल्या सावता बाबांकडे आणि सावता बाबांना सांगितलं, बाबा ते वारकरी असं असं म्हटले, माझा वान त्यांनी तोडवला, माझा वान आता पांडुरंग परमात्म्यापर्यंत काही पोहोचत नाही. लक्षात घ्या, नागाबाईंना अपमान झाला याची भीती नव्हती. नागाबाईंना वाटत होतं की हा वान पांडुरंगापर्यंत पोहोचणार नाही. जसं ऐकलं तसं सावता बाबांनी त्या वारकऱ्यांची भेट घेतली आणि वारकऱ्यांना सांगितलं, बाबांनो असं का केलं तुम्ही? त्यांनी परत तेच सांगितलं. म्हटले, तुम्ही वारीला येत नाही, तुम्ही दिंडीला येत नाही, तुम्ही घरीच असता आणि वान पांडुरंगाला पाठवता, याने परमार्थ होत नाही. सावता महाराजांचं वाक्य लक्षात ठेवा. सावता बाबा त्या वारकऱ्याला सांगतात, तुम्ही वारी करता पण तुम्हाला जर माणसामध्ये देव नाही दिसला तर तुम्हाला पंढरीच्या गाभाऱ्यात सुद्धा दिसणार नाही. जर माणसात तुम्हाला इथं देव दिसला नाही तर तुम्ही वारी करून गेल्यावरती गाभाऱ्यात सुद्धा तुम्हाला देव दिसणार नाही. मग तुम्हाला दिसतो का? सावता बाबा म्हणतात, दिसतो. तो मळ्यामध्ये माझ्या कामाला येतो. कांदा मुळा भाजी अवघी इठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अरे तो पांडुरंग परमात्मा नुसता भेटला नाही, मला प्रत्यक्ष दिसतो. मी संसारात जरी असलो तरी माझ्या मळ्यामध्ये तो पांडुरंग परमात्मा मला दिसतो. पण ते वाक्य ऐकलं आणि वारकरी अजून संतापले. पुढे दिंडी निघाली. आता दिंडी गेल्यावरती पंढरपूरला पोचली आणि वारकऱ्याचा काही नियम असतो. पंढरपुराला गेलं की स्नान आधी चंद्रभागेचं करायचं आणि देवाच्या दर्शनाला मंदिरामध्ये जायचं. महाराज वारकरी गेले, चंद्रभागेला स्नान झालं. स्नान झाल्याच्या नंतर गाभाऱ्यामध्ये गेले. गाभाऱ्यामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर महाराज इकडं सावता बाबांना चिंता लागली की आमच्या नागाबाईंचा वान पांडुरंगापर्यंत पोचला नाही. सावता बाबांनी आपल्या शिष्याला काशीबाला सांगितलं, बाबा नागाबाईंना घे आणि पांडुरंगाला तो वान पोहोच कर. इकडं काशीबा आणि नागाबाई वारकऱ्यांच्या आधी गाभाऱ्यात पोहोचलीत आणि पोहोचल्यानंतर तो वान पांडुरंगाला दिला. पांडुरंग परमात्मा कुणासाठी हलत डुलत नाही, पण तो वान सावता बाबांचा होता. असा हात समोर केला आणि सावता बाबांचा वान हातामध्ये घेतला आणि हे सगळं पाहिलं तिथल्या वारकऱ्यांनी. आता आपल्याला ज्याचं वाईट व्हावं त्याचं जास्त चांगले झाले की आपल्याला जास्तच वाईट वाटतं. परत वारकरी संतापले. पाहता पाहता पंढरपुरामध्ये बातमी गेली की त्या पांडुरंग परमात्म्याने सावता बाबा आले नाहीत तरी सुद्धा त्यांचा वान हातामध्ये घेतला. मग हे जसं वारकऱ्यांना कळालं, गाभाऱ्यामध्ये पाऊल ठेवलं आणि त्या पांडुरंग परमात्म्याला जाब विचारायला गेले. जसं समोर गेले बघतायत तर त्या गाभाऱ्यामध्ये वीट होती, पण विटेवरती पांडुरंग नव्हता. का नव्हता? कारण सावता बाबा काय म्हणले, जर माणसात देव दिसत नसल तर गाभाऱ्यात सुद्धा देव दिसणार. याची प्रचिती वारकऱ्यांना झाली. वारकरी गेले नामदेवरायांकडे. नामदेवरायांना सगळं सांगितलं. असं असं सावता बाबा म्हणले आणि गाभाऱ्यात देवच नाही. आता नामदेवराय ते एवढे लाडके लढीवाळ नामदेवराय, अगदी अंगा खांद्यावरती खेळायचे देवाच्या, एवढं त्यांचं सख्य होतं. आणि जसं नामदेवरायांना हे कळालं, नामदेवरायांचा
उद्गार ऐका, नामदेवराय सांगतात की अरे कुणाला जरी तो पांडुरंग परमात्मा दिसला नाही तरी सुद्धा तो मला सारखाच दिसतो, नाही तो मला दर्शन देणार, या अहमतेने नामदेवराय कुठे गेले. पण सावता बाबा वर्णन करतात, पूर्ण रूप जरी होय साधू, जरी काम क्रोधूचा बाधू, मनी विषय काम क्रोधू, त्याशी दर्शन दुर्लभ. सावता बाबांचे शब्द आहेत. सावता बाबा म्हणतात कितीही मोठे तुम्ही साधू असू द्या, जर तुमच्या मनामध्ये काम क्रोध आणि अहंकार आला की तुम्हाला देवाचं दर्शन घडत नाही. मग विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन मात पिता, मात पिता, मात पिता, नावडे जनधन मात पिता, मात पिता, मात पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. माता पिता, त्या भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त मनामध्ये काहीच नसावं तेव्हा देवाचं दर्शन घडतं. पण नामदेवरायांच्या मनामध्ये अहमपणा आला की मला हा देव दिसल, या अहमतेने नामदेवराय गाभाऱ्यात गेले. पण सावता महाराजांचे शब्द होते, ज्याच्या अंगामध्ये अहंकार असेल त्याला सुद्धा देव दिसणार नाही. वारकऱ्यांना तर दिसला नाही, पण नामदेवरायांना सुद्धा दिसला. नामदेवराय म्हणले काहीतरी तुम्ही घोटाळा केला, तुम्ही घोटाळा केल्याशिवाय भगवान परमात्मा असा पळत जाणार नाही. भगवान परमात्म्याने त्या सावता बाबांचा वाण घेतला पण आपल्याला दर्शन दिलं नाही. मग त्यांनी सांगितलं की सावता महाराजांना आम्ही असं असं. नामदेवराय म्हणले तुम्ही तसं तसं म्हणलं म्हणूनच असं झालं. सावता बाबांनी तो उद्गार काढला, पंढरीच्या पांडुरंगापर्यंत वारकरी पोहोचलेले पण त्यांना दिसला नाही. पण गाभाऱ्यातला पांडुरंग परमात्मा वाण घेऊन सावता बाबांच्या मळ्यामध्ये आले. याला म्हणायचं साधूची वाणी. एकदा का बोलले की साधूची वाणी कुणी आवरू शकत नाही, पण तो साधू सुद्धा तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. सावता बाबांनी दोन्ही चांगल्या पद्धतीने केलं म्हणून भगवान परमात्मा मिळाला. विठ्ठल विठ्ठल महाराज. सावता महाराजांनी दोन्हीही साध्य करण्यासाठी सावता बाबांनी एक आपल्याला उपाय सांगितला की जर देवाची प्राप्ती करायची असेल तर जसं आता त्यांचा व्यवसाय माळ्याचा व्यवसाय होता, शेती. या शेतीमध्ये जसं जसं आपण बीज पेरतो तसं जसं धान्य येतं त्याच पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा पीक आपल्याला घ्यावं लागतं. महाराज सांगतात की जसं संसारामध्ये एखादं पीक घेतो, आपल्याकडे सगळ्यात जास्त काय पिकतं? शेती आहे ना सगळ्यांना, थोडी थोडी असू दे, आहे ना. झोपले की काय होई तरी म्हणा, आहे ना. हा, शेतीमध्ये कशाचं पीक घ्यायचं? आता थोडक्यात ज्वारीचं घ्यायचं. वा, एवढं सगळं चांगले म्हणजे अनुभव आहे, म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला कळलं. हां, पीक घ्यायचंय ना
तर पीक घेण्यासाठी आता समजा ज्वारीचं पीक घ्यायचं तर आपण काय करतो, शेतामध्ये आपलं बी आणायचं आणि जिथं जिथं जागा दिसते तिथं तिथं फेकायचं. बरोबर आहे. हे म्हणतात होई गड्याला शानी. तसं पीक घेतात का? काय करावं लागतं? पेरावं लागतं. आणि त्याच्या आधीची प्रक्रिया सांगू, जी जमीन असती ती जमीन आधी स्वच्छ करावी लागते. स्वच्छ करायची म्हणजे काय करायचं, आधीचं जे पीक घेतलेलं होतं ते पीक आधी काढायचं, ती जमीन नांगरायची आणि मग बी आणायला जायचं. पण बी सुद्धा आपण साधं सुद्धा आणतो का? नाही, 4 लोकांना चांगली विचारपूस करतो मग ओरिजिनल बी आणतो. ती बी आणतो आणि हळूहळू आपण पेरणी करतो. एकदा पेरणी केली की 6 महिन्यांनीच बघा यायचं. खरे का? नाही, रोज का होईना पण येडा द्यायला जावा लागतो. ते जसं त्याला खत पाणी घालू तसं हळूहळू ते बी काय करतं, वरती येतं. पीक आता वरती यायला लागतं. पण ते पीक येतंय तोपर्यंत बिनबुलाई मेन मान येतात. त्याच्या बरं काय वाढतं, गवत सुद्धा, तण सुद्धा त्याच्या पुढं. तण पण कळतं ना, तण सुद्धा त्या पिका बरं. आता आपण काय पेरले, उडीद पेरलाय. नाही, आपण कीर्तनात काय पेरले, ज्वारी पेरली हे की नाही. त्या ज्वारी बरं आपण तण पेरलं का, पेरलंय का? तरी सुद्धा त्या पिकापेक्षा जास्त वर काय येतं. मग आपण काय करतो, त्या तणाला खुरपणी करतात ना. खुरपणी इकडं असतात का तुमच्याकडं? हा, अरे वा, मला आमच्याकडे हेच मंडळी जास्त असतात. आमची पार्टी तिकडे जरा मजबूत आहे. आपण काय करतो खुरपणीसाठी, आता एकटीला उरकतं का? नाही, मग किती जणीला एकत्र यावं लागतं. जेवढ्या भेटतील तेवढ्या एकत्र आणायच्या आणि पीक खुरपायचं आणि तण ठेवायचं. नाही ना, तण काढायचं. आणि ते काढत असताना मंडळी सुद्धा पण बरोबर निवडतो बरं का. मी एकदा फिरायला असंच गेले, एवढ्या गोड गप्पा लागल्या मला. हे काय खुरपणी करताना अभंग नाही म्हणत, अशा गप्पा मारतेत, अशा बोलत आहेत. होय ग, तुला कळालं का, ते अमुकच्या पोरीचं नाही बाई मागच्या वर्षी लग्न झालं. तिची सासूची लय भांडणं जणू. मागच्या वर्षी आली गेली की वाईलच राहिली. ह्या सगळ्या ह्यांच्या सगळं तिथंच निघतो. मला कळत नाही, एरवी घरी येऊन ह्या भांडणं करताल पण खुरपणीला आलं की त्यांचं बरोबर जुळतं. बरं, इतकं जुळतं की तिथं सगळं सासू सुनेचं सांगे, बया माझी सासू अशीच करते गाई, बया मला सून काही चांगली नाही बया भेटली, बया तुझं तरी चांगले, बया माझं तर लय कठीण परिस्थिती, माझं तर सांगण्याजोगच. एखाद्या वेळेस सासू सुनेचं जमत असू द्या कोणत्या घरात, त्यांचं जमतं पण ते शेजारणीला देखवत, त्यांचं किती चांगलं जमत असू दे. सासू सुने आपल्या खुरपणीला निघाले आपली सुनबाई पुढं चालत होती आणि सासूबाई मागं चालत होती. आणि जशी मागं चालत होती तशी आता हळूहळू शेजारीन होती ती मध्ये जॉईन झाली. आणि शेजारीन सासूबाईच्या कानात म्हणली, बया म्हणली सुनबाई तुमची पुढं चालती आणि तुम्ही मागं चालता. म्हणली बया बघ ना, म्हणली काना मागून आली साऱ्याला कशी गोड झाली. झालं बाबा, सुनबाई मायेसारखी शांत होती, ती काही बोलली नाही काही नाही. ती आपली घरी गेली म्हणली आता पॅटर्नच बदलावं लागेल. पुढच्या दिवशी सासूबाई पुढं चालायला लागल्या आणि सुनबाई आपली मागं चालायला लागली. परत ती शेजारीन म्हणली बया आज तुम्ही पुढे चालताय. सुनबाई बया होत नाही ना तिला, मला धाडलंय ना पुढं. सुनबाई म्हणली आता काही म्हणायला नको बया. तिसऱ्या दिवशी परत पॅटर्न चेंज केला. म्हणली आपण काय करू, संगत चालायला लागले. परत ती शेजारीन म्हणली बया आज लय जमत आहे सासू सुनीचं, लयच गोडीने चालले, लयच संगमग चालल्यात. बया म्हणली कशाची संगमग, बराबरी करते ना माझी बराबरी. म्हणजे कसं केलं तरी सुद्धा किती तुमचं जमू द्या सासू सुनेचं, ते कोणी एखादा खडा टाकला बरोबर बुडतोच आहे. मग अशा गप्पा टप्पा करत आपली खुरपणी झाली. आता खुरपणी झाल्यावर ते आता
पीक काय होतं, यायला लागतं चांगलं. आणि जसं पीक आलंय तसं त्याला कंस येतात. एवढे भरघोस कंस आली ज्वारीला, पण जशी कंस आली तशी आजूबाजूची पाखरं त्या पिकावरती, त्या कंसावरती गोळा झाली. मग त्या पिकावरती पाखरं आल्यावर आपण काय करतो, गोफण पीक पीक हाणायचं आणि पाखरं राखायची. बरोबर आहे, एवढंच ध्यानात ठेवा बरं. मी परत विचारणार आहे काय, त्या कंसावर पाखरं आल्यावर आपण काय करतो, गोफण मारतो. कशासाठी, कारण आपल्याला पीक वाचवायचं असतं. काय वाचवायचं असतं, पाखरं वाचवायची का पीक वाचवायचंय? मोठ्याने बोला एकदा, काय वाचवायचंय? पीक वाचवायचंय. बरोबर आहे. आता हेच लक्षात ठेवा. आता ही पाखरं हाणल्यावर, चांगली कंस आल्यावर बाजारात न्यायची, वर्षभर छान खायचं, आहे की नाही? झालं. आता जसं हे पीक घेतलं तसं सावता बाबा वर्णन करतात की परमार्थाचं पीक सुद्धा आपल्याला असंच घ्यायचंय. पण सावता बाबा या ठिकाणी उच्चार करतात, परमार्थ पीक बहु कठीण, न सापडे काही पुण्याई वीन, मुमुक्षुर्दयी लागन हेची स्थान पिकांचे, अंतरी पीक पिकले ते हे सर्वस्वी सुखी झाले, जन्म मरण खुंटले प्राप्त झाले वैकुंठ. सावता बाबा म्हणतात की जसं इकडं पीक घेतलं ना, अगदी तसंच परमार्थाचं पीक घ्यायचं. पण परमार्थाचं पीक हे ज्वारीच्या पिकापेक्षा लय अवघड असतं. बाबा म्हणतात की परमार्थ पीक बहु कठीण, फार कठीण आहे परमार्थाचं पीक. का, कारण त्याच्यासाठी पूर्व पुण्याई काहीतरी लागते. इकडचा रस्ता सहजासहजी दिसत नाही. पूर्वजन्माचं काहीतरी आपलं पुण्य आहे की ज्यामुळं आपल्याला या गाभाऱ्यामध्ये यावंसं वाटलं. तिळा पुण्याचा तरी हे बहुता जन्मा जोडे, वाचेसी नाम आतोडे, समागमा घडे संतांचा, तिळतिळा पुण्याचा पडे, तिळतिळा पुण्याचा पडे. महाराज याच्यासाठी फार पूर्वजन्माचं पुण्य लागतं. नवे नवे बहुत जन्माचे सुकृत पदरीन, त्याच्या मुखी हरी पैठा होय बहुत सुकृताची जोडीन, म्हणून विठ्ठल आवडे. हो महाराज, फार जन्माचं पुण्य लागतं तेव्हा कुठं हे पीक घेता येतं. जसं ज्वारीचं पीक घेतलं, पहिल्यांदा काय केलं, ती होती ती जमीन काय केली, स्वच्छ केली. म्हणजे ज्या ठिकाणी पीक घ्यायचे तसंच परमार्थाचं, त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीचं पीक घ्यायचे, ते आपल्याला अंतरामध्ये घ्यायचे, मनामध्ये घ्यायचे. मग जिथं भगवंताला ठेवायचंय ती जागा कशी पाहिजे, स्वच्छ पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले नवे नवे येऊनी गोपाळ राही तेथे. त्या भगवान परमात्म्याचं पीक घ्यायचं असेल तर जसं जमीन स्वच्छ केली तसं हे मन स्वच्छ करायचं असतं. त्याच्यानंतर काय केलं, बी आणलं. बी पण 4 माणसांना विचारून सहजासहजी जे मिळेल ते बी आपण पेरतो का, नाही महाराज. मग यामध्ये सुद्धा बी पाहिजे, पण ते बी नामाचं बी असतं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल,
नामाचं बी आता आपल्याला मनामध्ये पेरायचे, अंतरामध्ये पेरायचे. त्याच्यासाठी ज्यांच्याकडून हे बी घ्यायचं आहे, बीज घ्यायचं आहे नामाचं, ते संत सुद्धा तेवढे श्रेष्ठ पाहिजे. एकदा का ते संतांकडून घेतलेलं बी आपल्या मनामध्ये पेरल्याच्या बरोबर, जसं मगाशी दररोज म्हणलं तरी येडा घालायचो की नाही आपण पिकाला, तसं या नामाला सुद्धा रोजच्या रोज येडा झाला. रोज देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. जसं ते बी आपल्या वरती येते हळूहळू, तसं मगाशी सांगितलं ज्वारी जशी जशी येते तसं तसं त्याच्यासोबत तण सुद्धा येतं. मग तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा जसं जसं देवाची भक्ती वाढते तसंच तसं बाकीचे विकार सुद्धा, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे पेरले का आपण? पेरलेत का आपण? पेरलंय काय? भक्ती पेरली आहे, नाम बीज पेरलंय, पण तरी सुद्धा हे विकार आपल्याकडून आपोआप येतात. काय येतात? कारण ते आपल्यातच आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, सगळे विकार आपल्यासोबत जन्माबरोबर आहेत. हे बी पेरले तसं तण हळूहळू त्या विकाराचं उगवतं. जसे विकार वरती येतात तसं आपल्याला खुरपणी करावी लागते. आणि ती खुरपणी करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये. खुरपणीसाठी एकटेला खुरपणी उरकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही खेळीमेळी आनंदे सामुदायिक पद्धतीने ते तण आपण काढायचं. जसं तण काढलंय तसं हळूहळू भक्तीचं पीक यायला लागतं, ते सुफळ व्हायला लागतं. पण जसं भक्तीचं पीक आलंय तसं आजूबाजूची पाखरं, कळते ना तुम्हाला मी काय म्हणते? जसं भक्तीचं पीक यायला लागतं तशी आजूबाजूची पाखरं गोळा होणार, त्या पिकावरती यायला लागणार. बुक्का लावला की झाला महाराज. रोज टाळ घेतोय, टाळ कुटायला जातोय. हे काय झालं? बाकीची पाखरं आहेत. पण मगाशी काय विचारलेलं मी, लक्षात आहे ना वाक्य? आपल्याला ते पीक वाचवायचंय का पाखरं वाचवायची आहेत? पाखरं 2 क्षणासाठी आहेत, पण ते पीक देवाजवळ काय जाणार आहे? पाखरं जाणार आहेत की पीक जाणार आहे? आपल्या भक्तीचं पीक जाणार आहे. मग आपण आपली भक्ती वाचवायची की बाकीची पाखरांकडे लक्ष द्यायचं? बाकीची पाखरं आली की आपण गोफण घ्यायची. ती एकदा उठून गेली की मग आपलं पीक हळूहळू भरघोस व्हायला लागतं. जसं पीक आले तसं ते पीक न्यायचं आणि देवाकडे द्यायचं. मग हे अशा पद्धतीने सावताबाबांनी जशी मळ्यामध्ये फुलांची एवढी मोठी शेती केली, जसं सगळं पीक घेतलं, अगदी तसंच त्यांच्या अंतरामध्ये सुद्धा हे पीक घेतलं. आणि हे पीक घेतल्यामुळं महाराज सांगतात की सावताबाबांनी हे संत म्हणून घेतलेलं पीक आहे, म्हणून संसाराचं पीक सुद्धा साध्य झालं आणि परमार्थाचं पीक सुद्धा साध्य झालं. मग याला म्हणायचं संत. जर या संतांच्या मार्फत देवाची प्राप्ती होत असेल, नवे नवे प्राप्ती करून घ्यायची असेल, कारण संताविना आईसे वेद, देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या आशीर्वादाची गरज आहे. पण संतांची भेटी घ्यायची असेल तर देवाच्या कृपादृष्टीची आवश्यकता आहे. मग हे देवाची कृपादृष्टी आपोआप आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं? अभंगाचं प्रथम चरण. संतबाई ठेविला सद्भाव, संतबाई ठेविला सद्भाव.
भावे तेने भेटे देवा पे आप. नामदेवराय सांगतात, संताबाई माता अशा संतांच्या चरणावरती आपला काय टेकवायचा आहे. नामदेवरायांनी हात म्हटलं नाही, नामदेवरायांनी बाकी कशाचं वर्णन केलं नाही का. कारण नामदेवरायांना माहिती आहे की आपल्या पाया पडण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. एवढं केलं की नामदेवराय नाही सांगत नुसतं हात ठेवून या, सांगतात का काय सांगतात. माथा टेकवायचा, कारण माथ्यावरती आपलं काय लिहिलेलं असतं. भाग्य लिहिलेलं असतं. भाग्य, ते भाग्य कुणा पुढे सुद्धा ठेवता येत नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सुदामाजींच्या भाग्यरेषा बदलली. कुठं होती ती. माथ्यावरती. हा जो माथा आहे तो संतांच्या चरणावरती टेकवल्याच्या नंतर हे भाग्य जे जसं असल तसं संतांच्या चरणावरती वाहिलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून माथा टेकवायचा. विठ्ठल विठ्ठल महाराज संतांच्या चरणावरती माथा टेकवायचा, पण संतांच्या सद्भावाने त्यांना शरण जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या संतांचं भजन हे आपल्याकडून अखंड पद्धतीने व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जसं आपला सप्ताह सुरू आहे. काय कसा सप्ताह आहे. अखंड हरिनाम. म्हणजे हरिनामामध्ये कसलाच खंड पडू द्यायचा नाही. मग नामदेवराय सांगतात संतांचं चिंतन सुद्धा, संतांचं भजन सुद्धा अखंड झालं पाहिजे. ज्याच्यामध्ये खंड पडता कामा नाही. आता खंड पडायचा नाही म्हणजे चारही अवस्थेमध्ये संतांचं भजन झालं पाहिजे. आता त्या 4 अवस्था कुठल्या. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि तुर्या. या 4 अवस्थेमध्ये आम्ही असतो. आता कुठल्या अवस्थेत आहेत. जागृती का स्वप्नी. जागृती. खरं खरं बोला. जागृती. जागृत आहेत ना सगळे. हो. या अवस्थेमध्ये सुद्धा कोणाचं भजन घडलं पाहिजे. संतांचं भजन घडलं पाहिजे. स्वप्नामध्ये म्हणजे जे जे आपल्याला रात्री आपण झोपल्याच्या नंतर स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये सुद्धा भजन कोणाचं असावं. संतांचं भजन असावं. का. कारण मनी वसे ते जे दिवसभर आपण करत असतो ना तेच आपल्या स्वप्नात येतं. बरोबर आहे. होय म्हणा की. हो. बरोबर आहे ना. हा. जे दिवसभर करतो तेच आपल्या स्वप्नात येतं. मग कुणाचा देव आला. कोणाच्याच नाही आला. कुणाच्याच नाही आला. जे जागृत अवस्थेत करतो ना महाराज ते आपल्या स्वप्नात येतात. याची प्रचिती इतकी आली. आपल्या जामखेडच्या पलीकडे नागोबाची वाडी आहे खरड्याच्या पुढे. तिकडे आम्ही कीर्तनाला गेलो आणि तिकडे श्रावणातला सप्ताह असतो. म्हणजे बरेचसे सप्ते वाडीने आपले श्रावणात असतात. आणि श्रावणात तिकडे जायचं, एक तर वाडी आहे आणि श्रावणात तिकडे जायचं म्हटलं की जीवावरच येतो. कारण आमच्या नाही जीवा येत, ड्रायव्हरच्या जीवावर येतो. आणि ते रस्ता एवढा शहाणा नसतो. मला त्या नागोबाच्या वाडीला जायचं होतं आणि जाताना नेमका एवढाच रस्ता ना, आमची एवढीच गाडी. एवढा रस्ता होता त्या रस्त्यावरती चिखल होता. इकडून पाणी होतं आणि इकडून पाणी होतं. बरं सरळ जायचं असल्यावर काही टेन्शन नाही, पण जसं ते ओलांडलं तसं आम्हाला असा टर्न घ्यायचा होता. अरे ती चिंता आम्हाला नाही, ती चिंता आमच्या वडिलांना. ते गाडी चालवत होते. म्हटले इकडं तिकडं जरी गाडी गेली तरी सुद्धा महाराज गेले पाण्यात असं होईल. म्हणून ते इतकं चिंतेने हळूहळू आम्ही चाललो आणि भगवान परमात्म्याच्या कृपेने ते आम्ही रस्ता पार केला. इकडं वळालो. पण आता तिथं गेल्याबरोबर आज कसं सुंदर जेवण होतं छानपैकी. अगदी गरम गरम भाकरी होती, ताईंनी सुंदर केली. तसंच जेवण तिथं केलं. तिथं होतं पुरणपोळ्याचा स्वयंपाक. आता आम्ही 4 पुरणपोळ्या खाल्ल्या. पण माघारी कसं जायचं या टेन्शननी वडिलांनी खाल्लंच नाही. मनात तेच अख्खं कीर्तन झालं पण वडिलांचं काही टाळावर लक्ष नाही आणि माझ्याकडे लक्ष नाही. का आलोत कसं तरी, पण आता जायचं कसं अशी एवढी चिंता लागली, इतकी चिंता लागली. आता कसं तरी देवाच्या कृपेने आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं. म्हणलं बाबा आता चला सोडवायला म्हणले, पण मी काय येत नाही म्हणले. आता तुझं तू इष्टीने जा, कारण माझी झोप नाही झाली. म्हणलं का झोप नाही झाली. म्हणले कशाचं काय. म्हणले लेच बेकार स्वप्न पडलं. म्हणलं का हो.
म्हणले नाही तुला नको सांगाय. म्हणलं अहो सांगा की. म्हणलं काय त्या. नाही तुला नको सांगाय, उगं तू म्हणशील काहीतरी सांग. नाही म्हणलं सांगा, म्हणलं काय असेल ते, मला नाही वाईट वाटायचं, सांगा. ते म्हणले काय झालं, कालचाच रस्ता होता माझ्या स्वप्नात, त्या रस्त्यावरून आपण हळूच चाललो होतो, पण चालायला लागला आणि हळूच काय झालं, ते चाक घसरलं आणि गाडी झाली पलटी. जशी पलटी झाली तशी पाण्यात, आणि तू बुडाली आणि तू मिली. म्हणलं मी विचारूनच चूक केली. का स्वप्नात आलं? कारण त्याचं चिंतन मनापासून, त्याचं चिंतन झालं जागृत अवस्थेमध्ये. मग जागृत अवस्थेमध्ये ज्या गोष्टीचं मनापासून चिंतन होतं ती स्वप्नामध्ये येतं. पण जर जागृतपणे संतांचं देवाचं चिंतन झालं तर स्वप्नामध्ये सुद्धा संत आणि देव येतात. तिसरी अवस्था सांगितली सुषुप्तीची अवस्था, ज्यामध्ये आपण या देहावरती नसतो पण आपण कल्पना करत असतो ना, आपल्याला याचा विसर नसतो. म्हणजे आले लक्षात, स्वप्नापेक्षा सुद्धा गाढ अवस्था, ज्याच्यामध्ये फक्त कल्पना आहेत, या देहावरती आपण नसतो. त्याही पलीकडची अवस्था म्हणजे तुरीय अवस्था, अगदी समाधीसारखी अवस्था असते. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पनाही नसते आणि आपण या देहावर आहोत हे सुद्धा आपल्याला कळत नसतं. ती झाली तुरीय अवस्था. या चारही अवस्थेमध्ये जर संतांचं भजन होत असेल तर म्हणायचं संतांचं अखंडपणे भजन झालं. विठ्ठल विठ्ठल. या पद्धतीचं चिंतन झालं ना, यासाठी आपल्याला देवाची प्राप्ती करायची. चारही अवस्थेमध्ये संतांचं त्या ठिकाणी भजन व्हायला पाहिजे. महाराज संतांचं भजन करतो पण त्या देवाच्या प्राप्तीची आपल्याला तेवढी आस पाहिजे. ज्या वेळेस आपल्याला वाटेल ना की कधी मला एकदा देवाची प्राप्ती होते, तेव्हा कुठे आपल्याला देव मिळतो महाराज, त्याच्याशिवाय मिळत नाही. कीर्तन सुरू असेल ना तर घरी कसाच दम नाही निघला पाहिजे. मग म्हणायचं आपल्याला देवाची कधी ना कधी प्राप्ती हो न हो, निदान स्वर्गात तरी जाऊ. एवढी ज्यावेळेस आस असेल तेव्हा कमी उतार पावेन, कमी उतार पावेन, काय कृपा करील नारायण, कमी करील कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जना, सांगा तुम्ही संत जना. करा समाधान चित्त माझे, कये खंड येल कर्म, कये खंड येल कर्म. सदा समाधान चित्ताचे, कैवी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसा सांगा तुम्ही संत जना, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना, कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत करा समाधानात माझे. वा 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 वा, असं प्रमाण पाहिजे. टाळ्या वाजवा बरं बाबांसाठी. पाहिजे ते दिलं, असं पाहिजे ते वाढलं की खायला बरं वाटतं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जनन, करा समाधान चित्त माझे. महाराज त्या देवाच्या प्राप्तीची एवढी अपेक्षा आशा आपल्याला असली पाहिजे की कधी एकदा देवाची प्राप्ती होते. पण देवाच्या प्राप्तीसाठी संतांचं संगत असणं गरजेचं आहे. कारण जसा संतांचा संगतीचा परिणाम होतो, जसा संगतीचा परिणाम होतो, अगदी तसा कशाचाच होत नाही. अगदी किती वेळाची संगत, महाराज सांगतात अर्धक्षण घडे संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. वा ओ, अर्धक्षण जरी संतांची संगत घडली तरी सुद्धा महानातलं महान जरी पाप असलं तरी सुद्धा ते शांत होतं. का शांत होतं? कारण तुम्हाला सांगू, संतांचा एक शब्द जरी कानावरती पडला नव्हे, हात ठेविला
मस्त की मस्त गावरते हात पडू द्या. साध देऊन केले सुखी प्रसाद देऊनी केले सुखी तिथं सुखच मिळालं पाहिजे महाराज, कारण संतांच्या संगतीचा तो परिणाम असतो. जैसा संग वैसा रंग, जशी तुमची संगत असेल तसं तुमच्यावरती परिणाम होतो. साधं उदाहरण आहे, चांगल्याच्या संगतीत गेलं की माणसाचं चांगलंच होतं, पण एखाद्या वेळेस चांगल्याच्या संगतीत जाऊन चांगलं नाही झालं तर वाईटाच्या संगतीत जाऊन तर कधीच चांगलं होत नाही. चांगला माणूस बिघडवायचा हे वाईटाकडं काम असतं. हो, थोडी जरी संगत चुकली तरी सुद्धा त्याचा परिणाम कुणावर होतो. आता साधं उदाहरण सांगू घरातलं. एवढ्या रंगीबिरंगी साड्या दिसते तुम्हाला. आता कपडे धुताना एवढ्या सगळ्या रंगीत साड्या जमा करायच्या, एका बकेटीमध्ये भिजत घालायच्या निरम्यात, आणि त्याच्यासोबत माझी पांढरी साडी पण भिजत घाला. सगळ्या पांढऱ्या साड्या होत्या नाही की नाही. रंगीत साड्या पांढऱ्या होत्या का पांढरी रंगीत होईल. धुताना तुम्हीच कपडे का इकडे तिकडेच आहे ना अजून तरी. हा हा, काय होणार परिणाम कुणावर होणार. चांगल्याचं वाईट होतंय का वाईटाचं चांगलं होतंय. जे चांगलं आहे त्याचं, जे पांढरं आहे, वारकरी संप्रदाय म्हणजे या सफेद कपड्यासारखं आहे. थोडा जरी डाग पडला तरी ते कापड टाकून दे. एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाथ सांगे हिरा तो भंगला, एकनाथ सांगे हिरा तो भंगला, एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाथ सांगे हिरा तो भंगला, एकनाथ सांगे हिरा तो भंगला. कुसंगे नाडाला साधू तैसा, कुसंगे नाडाला साधू तैसा, साधू तैसा, लेखनाच्या संगे हिराजू मंगला, लेखनाच्या संगे हिराजू मंगला. कुसंगे नाडिया साधू दैसा, कुसंगे नाडिया साधू दैसा, साधू दैसा, एकनाथ सांगे हिरा तो भंगला, एकनाथ सांगे हिरा तो भंगला, हिरा तो भंगला. वा वा वा, सुंदर. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडला साधू तैसा, ओढाळाच्या संगे सात्विक नासैली. महाराज जसं संगत असेल तसं आपल्यावरती परिणाम त्याचा होतो. मग चांगला परिणाम व्हायचा असेल तर तिथं संतांची संगत आपल्याकडून घडावी लागते. एकदा का संतांची संगत घडल्याबरोबर देवाची प्राप्ती होते. नामदेवराय म्हणतात, म्हणून तुम्ही काय करा, भंगाचं मानव निसंत खंड भजावे, 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 मानव निसंत
संता अखंड बजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. नामदेवराय म्हणतात म्हणून तुम्ही काय करायचं, संतांना अखंड बजायचं. का? कारण जसं संत सांगतात बाकीचं कोणीच तुम्हाला तेवढं सांगू शकत नाही. अगदी ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. त्यांना अपेक्षा नसते, आशा नसते, पण तरी सुद्धा संत आपल्या आईसारखं आपल्याला सगळं समजावून सांगतात. मग त्यांनी सांगितल्यावरती त्यांच्या मार्गावरती चालल्याच्या नंतर न पडे गुंता कोठे काही. अगदी कुठलाही गुंता नसताना संतांच्या मार्गावरती चालल्यानंतर पण संत सुद्धा अशांना सांगतात की ज्यांना कळल, ज्यांना देवाचं काही ना काहीतरी ज्ञान आहे अशांनाच संत सांगतात बरं का. कुणालाही संत काही सांगत नाही. संतांना लगेच कळतं, एक दृष्टी पडल्याबरोबर कळतं की शिष्य कसा आहे. हो, चांगला माणसाला चांगलंच सांगतात, कुणालाही ते सांगत नाही. हो, ज्याला थोडंसं ज्ञान आहे. महाराज कधी नव्हे ते एकदा सत्यनारायणाची पूजा घातली एकानं. सत्यनारायणाच्या पूजेला जेवढं साहित्य लागतं सगळं घेतलं आणि ब्राह्मण काकांना बोलवलं. तर ब्राह्मण काका आल्याच्या नंतर ब्राह्मण काकांनी सगळं साहित्य बघितलं आणि सांगितलं बाबा सगळं आणले पण वाटीवर थोडंसं दही पाहिजे होतं. आता घर मालकीन म्हणली तुमचं लक्ष आहे ना, आहे ना? हो म्हणा. हो काय घर मालकीन म्हणली की वाटीभर दही तर काही नाही गड्या, पण आता मी शेजारणीकडे जाते आणि थोडंसं दही घेऊन येते. आणि ती वाटी घेतली त्यांनी आणि शेजारणीकडे थोडंसं दही आणायला गेले. मग ब्राह्मण काका म्हटले ते दही घेऊन येईपर्यंत आपण काय करू, आपली पूजा थोडीशी सुरू करायचं. म्हणून काय सांगितलं ब्राह्मण काकाने, आता त्याला बसवलं छानपैकी, पूजेची सुरुवात झाली. अगदी थोडंसं असं तूप घेतलं, ते पाणी घेतलं, त्यांच्या हातावर टाकलं आणि सांगितलं मी जसं म्हणतोय तसं म्हणायचं. आता एवढं वाक्य, आता कधी सत्यनारायणची पूजा घातली नाही काही नाही, तेवढं वाक्य लक्षात ठेवलं आणि म्हणले चालेल तुम्ही जे म्हणाल ते. हां, मग त्यांनी सांगितलं बाबा हां म्हण, सोहम अहम म्हण. त्यांनी म्हटलं सोहम अहम समर्पयामी समर्पयामी. ते पाणी पी. अरे तुला पी म्हणतोय, अरे तुला पी म्हणतोय, अरे येडा का काय तू, अरे येडा का काय तू, असं लावीन कानाखाली, अशी लावीन कानाखाली. असं म्हणता काकाचा संताप उठला, दन दिली शब्बास, एवढ्याच जोरात दिली. आता काकाने सांगितलेलं घर मालकाला तू मी जसं म्हणतोय तसं म्हणायचं, मी जसं करतोय तसं. त्यांनी लावली की ह्यानी बी त्यांनी लावली. असा काकाला राग आला, असं धक्काबुक्की ह्यानी 2 बुक्के आणले की ही 2 बुक्के हाणायचं, ह्यानी लाथ हाणली की ही लाथ हाणायची. असं करता पार घराच्या बाहेर त्यांची भांडणं चौकामध्ये गेली. आणि तशी तिकडून ती अर्ध वाटी दही घेऊन आली की बघितलं, म्हणली अरे म्हणली वाटीभर दही आणूस तर सत्यनारायण पार रस्त्यावर आला. कशाचा परिणाम आहे? थोडं सुद्धा ज्ञान. विठाला महाराज सांगायचं असेल तर ज्याला थोडं तरी ज्ञान आहे ना त्या बाबतीतलं त्याला सांगावं. म्हणून संत कुणालाही सांगत नाही, ज्याला कळतंय त्यालाच संत सांगतात. महाराज संतांची सांगण्याची सुद्धा भाषा ऐका. संत कधी आपल्यासारखं बोलत नाही, सहज बोलणे उपदेश आणि करोनी सायास. संतांनी सहज जरी बोललं तरी तो उपदेश ठरतो आणि आपण सहज बोलल्यावर वादच होतो. आपल्या बोलण्यात आणि संतांच्या बोलण्यात फार फरक आहे महाराज. संत इतकं छान बोलतात की ती वाणी कशी असावी, साच आणि मवाल मिथडे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. एवढी गोड वाणी पाहिजे महाराज. आणि ती वाणी संतांकडे संत तुम्हा मला सुद्धा उपदेश करतात. बोले तरी ऐसा बोले, 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 ऐसा बोले, बोले तरी ऐसा बोले, बोले तरी ऐसा बोले.
वा बोले तरी ऐसा बोले जेने विठ्ठल. एवढं गोड बोललं पाहिजे महाराज, कारण चांगलं बोललं तर चार माणसं आपल्या जवळ येतात वर का. नाही तर लांबून जरी बघितलं ना तर म्हणते हे त्याला काय बोलायचंय का, लय कडू तोंडाचे. म्हणजे ते कोणाला नीट बोलत नाही महाराज. पण संत इतकं गोड बोलतात, उपदेश करतात. या त्यांच्या सवयींमुळं, या गुणधर्मामुळं भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या घरी काम करतो. साधू पाशी देव कामधंदा करीन पितांबर धरी वरी छाया. भगवान परमात्मा काम करतोच करतो, पितांबर सुद्धा छाया म्हणून धरतो. एवढं प्रेम कोणावर असतं, संतांवर असतं. पण त्या संतांची संगत घडायची असेल तर देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. मग कराल ना नामस्मरण? हा कराल ना. ज्यांना एक हात आहे त्यांनी एक हात वर करा, ज्यांना दोन आहे त्यांनी दोन हात वर करा. करा बरं. घ्या सगळ्यांनी खाली हात. घेतले मगात असं न सांगता तुम्हा कळू येते. नंतर हा असं पाहिजे, न सांगता सुद्धा कळायला पाहिजे. हुशार आहेत बरेच श्रोते. नामदेवराय म्हणतात महाराज, देवाची भक्ती करायची असेल, देवाची प्राप्ती करायची असेल तर साधूशिवाय आपल्याला पर्याय नाही. साधूच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं. जसं आपल्याला पूर्व परंपरेने सावता महाराजांची, सावता बाबांची संगत घडावी. संत कधी आपल्यामधून जात नसतात एवढं लक्षात घ्या. संत जरी देहाने गेले तरी सुद्धा मनाने साधनेने आपल्याजवळ राहतात. म्हणून संतांचा सहवास आपल्याला या सप्ताहाच्या माध्यमामधून घडतो आहे. सुंदर असं या ठिकाणी नियोजन झालं. महाराज आपली नियोजित असणारी वेळ आता संपलेली आहे साधारण. झालेली ही जी सेवा आहे सर्वांच्या चरणी अर्पण करते. नवे जर काही चुकलं असेल तर स्वतःची पोरगी समजून माफ करा. आणि जो अभंग आहे तो नामदेवरायांचा आहे, त्याच्यावरती खरं तर चिंतन करणं याची सुद्धा मी पात्रता मला म्हणत नाही. पण अगदी बोळं बाबडं लेकरू म्हणून मी तुमच्यासमोर सेवा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशी ज्यांनी साथ संगत दिलं, टाळकरी असतील गायक करून तर सुंदर अशी प्रमाण बाबांनी दिली, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या अगदी तालुक्याचं भूषण असणारे किशोर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. आत्तापर्यंत माझ्या वाकड्या तिकड्या गळ्याला समजून घेतलं, बाबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने महाराज रंगकीर्तनाचा टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं सप्ताह म्हणजे ज्या गोष्टीला महत्त्व असतं ते म्हणजे विना. विण्यासारखं महत्त्व कशालाच नसतं महाराज, लक्षात घ्या. सगळे महाराजांच्या एकदा पाया पडतात, पण महाराज विनेकऱ्याच्या तीनदा पाया पडतात. म्हणजे महाराजापेक्षा सुद्धा महत्त्वाचा कोणी विनेकरे. बाबांनी महत्त्वाचं असं या ठिकाणी विनेची सेवा दिली, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. मला जसं पाहिजे तसा चोपदारी या ठिकाणी दष्टपुष्ट या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आता तुम्ही म्हणाल ह्या चौघांची सारखं नावं घेते, कारण ते तेवढेच महत्त्वाचे. तर मला सांगा, मड कधी एकदा मशनात जातं का एकटं? मड्याला न्यायचं म्हणलं काही लागतं चार, तसे हे माझे चार. म्हणजे तेवढे हे महत्त्वाचे आहेत हे सांगायचं होतं. कारण हे नसतील तर कीर्तनकाराला सुद्धा काही किंमत नाही. जेवढे महत्त्वाचे कलाकार हो त्याच्यापेक्षा महाराज तसं कमीच महत्त्वाचे असतात. सुंदर असं या ठिकाणी मेळ या ठिकाणी घातला आहे. आणि तसं यांचे जसे आभार व्यक्त केले ना तसे महिला मंडळसुद्धा या ठिकाणी भरघोस पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे तर विशेष आभार झाले पाहिजे. का सांगू? कारण ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची वेळ असते. अशा मालिका लागतेत, अशा मालिका लागतेत. अगं ग ग ग ग किचन किती पण मोठं असू देव, जेवायला कुठं जायचं? टीव्हीच्या का? कारण टीव्ही बघत बघत एवढं मालिकांवरती प्रेम असतं महाराज. वाढण्याकडे यांचं लक्ष नसतं. भात टाकी ते फरशीवून गलासा टाकी ते वरण, जसं असं तसं. म्हणून त्या त्याग करून या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात, तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. जर काही चुकलं असेल तर माझा दोष आहे. अगदी या ठिकाणी उभं राहण्याची ज्यांच्यामुळं पात्रता आली, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा. पांडुरंगा महाराज वडिलांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. काही चुकलं असेल स्वतःची पोरगी समजून, आहे ना मी तुमची पोरगी होई म्हणा, मी काही घरी येते का? ज्यांना एक पोरगी आहे त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना दोन आहे त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना तीन पोरी आहेत त्यांनी चौथी समजून माफ, ज्यांना पोरगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. कसं असतं, कारण ना तरी बाळक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. महाराज आपल्या लेकरांनी शिव्या जरी दिल्या तरी आई म्हणते बया
माझा बाळ्या काय गोड शिव्या देतोय. बाई कसं असलं तरी ते कौतुक लागतं महाराज हो. म्हणून आईच्या अंतकरणाने आतापर्यंत सेवा ऐकली. आईच्या अंतकरणाने काही चुकलं असेल माफ करा. कारण कसं होतं कीर्तनामध्ये एकतर महाराज वर्णन करतात, बरं मी नाही, महाराज वर्णन करतात देवाचे चरित्र नावडे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. विनोद झाले की मग तो महाराज, पण नुसत्या विनोदावरती कीर्तन नसतं, तिथं देवाचं चिंतन घडलं पाहिजे. हो महाराज तसं सांगतात, देवाचं चरित्र सांगितल्याशिवाय कीर्तनाला किंमत नाही. पण आता कसं आहे, दोन्ही मिक्स असेल तर माणसाला गोड लागते हो, नाही तर एक कुठलं तरी म्हणलं की ती वीट येतो त्या गोष्टीचा हो. आता एखादे लेकरू आजारी असेल तर आई काय करते, मांडीवर घेते लेकराला आणि औषध पाजायचं असतं. पण त्या औषधाची बाटली बघितलं की बाळ रडतं. ती म्हणतं का मला दी मला दी, ती बाळ औषध बघितलं की रडतं. मग आई काय करते, एका चमच्यात औषध घेते आणि एका चमच्यात साखर घेते. दाखवताना लेकराला साखरेचा चमचा दाखवते. आणि जसं साखर बघितलं तसं लेकरू काय करतं, आ करतं. जसं लेकराने आ केलं तसं औषधाचा चमचा. तसं कीर्तन असावं, म्हणजे थोडंसं हो गोड दाखवायचं पण तोंड उघडलं की देवाचं चरित्र सांगायचं. म्हणून दोन्हीचा समन्वय करून आत्तापर्यंत लय महाराज तुम्ही उलटे पालटे केलेत. म्हणून थोडंसं माझं काही चुकलं असेल तरी माफ करा. झालेली सेवा ही सगळ्यांच्या चरणावरती, या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणावरती आणि सगळ्यात विशेष महत्त्व असणारं आपल्या सावता बाबांच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. छान अशी भैरवीची एकदा चालू होईल, त्याच्या आधी भजन. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली.